नमस्कार शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी आज आहे 28 ऑक्टोबर 2025 आणि बंगालच्या उपसागरामध्ये या ठिकाणी विजयवाडा निल्लोरच्या दरम्यान या ठिकाणी मोन्था नावाचे एक चक्रीवादळ आहे. त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी आज उद्या पाऊस पडणार आहे. तर या ठिकाणी कशा प्रकारचा पाऊस पडणार आहे, कोणत्या भागामध्ये अतिवृष्टी होणार आहे, कोणत्या भागामध्ये पाऊस पडणार नाही, याची माहिती आपण शेवटपर्यंत घेणार आहोत. त्यामुळं या ठिकाणी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर या ठिकाणी मोन्था चक्रीवादळाचा प्रकार आपण पाहू शकतो की ही ढगांची स्थिती आहे. या ठिकाणी कशा प्रकारे या ठिकाणी काळे कुट्ट ढग या ठिकाणी जमा झालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि ते ढग उत्तर भारताकडे सरकत असलेले आपल्याला पाहायला मिळतात. सध्या जर विचार केला तर आपण पाहू शकतो की आज या ठिकाणी 2:15च्या दरम्यान या ठिकाणी जळगाव, संभाजीनगर, जालना, लातूरच्या काही भागामध्ये, औसा वगैरे भागामध्ये, नांदेडच्या काही भागामध्ये, या ठिकाणी देगलूर वगैरे भागामध्ये या ठिकाणी पावसास सुरुवात झाली असेल. तर या ठिकाणी आपण पुढील अंदाज या ठिकाणी घेणार आहोतच. तर या ठिकाणी पहा की ही चक्रीवादळ आहे. चक्रीवादळ असं या ठिकाणी असलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि हे चक्रीवादळ हळूहळू या ठिकाणी उत्तरेकडे सरकत आहे. त्याचा परिणाम म्हणून आपण पाहू शकतो की संध्याकाळच्या वेळेस या ठिकाणी आज या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी त्या वादळाचा प्रभाव म्हणून नांदेड वगैरे भागामध्ये पाऊस पडणार आहे. जोरदार पावसाची शक्यता आहे आणि हे वादळ या ठिकाणी मध्यरात्री हळूहळू या ठिकाणी लँड होईल, जमिनीवर येईल आणि या ठिकाणी हैदराबाद, नांदेड भागामध्ये, बीडच्या काही भागामध्ये, अकोला भागामध्ये, जळगाव भागामध्ये पाऊस पडणार आहे. सोलापूर भागामध्ये सुद्धा त्याचा प्रभाव आपल्याला जाणवणार आहे आणि हे वादळ हळूहळू उत्तरेकडे सरकत असताना या ठिकाणी उद्या 29 तारखेला उत्तर महाराष्ट्र असेल, नांदेड, लातूर, धाराशिव, बीडचा काही भाग, नांदेड या भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. संभाजीनगर वगैरे भागामध्ये या ठिकाणी सायंकाळच्या वेळेस पाऊस पडणार आहे. परंतु या ठिकाणी विदर्भामध्ये प्रामुख्यानं या ठिकाणी आपण पाहू शकतो की चंद्रपूर असेल, गडचिरोली असेल, नागपूर असेल, गोंदिया असेल या भागामध्ये तुफान पाऊस पडणार आहे. वाशिम असेल या ठिकाणी हे वादळ 30 तारखेपर्यंत या ठिकाणी आपण पाहू शकतो की विदर्भामध्ये या ठिकाणी प्रामुख्यानं पूर्व विदर्भामध्ये पोहोचेल. त्या ठिकाणी जोरदार पाऊस पडणार आहे आणि हे हळूहळू वादळ कमी होईल. 30 तारखेला दुपारनंतर या ठिकाणी वादळाचा प्रभाव कमी होऊन या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी पाऊस उघडीप देईल. फक्त या ठिकाणी विदर्भाच्या काही भागामध्ये या ठिकाणी पाऊस पडणार आहे 30 तारखेला. परंतु मराठवाडा मात्र या ठिकाणी 30 तारखेला उघडीप नंतर मिळेल आणि हळूहळू हे कमी दाब क्षेत्र उत्तरेकडे सरकत जाणार आहे आणि हळूहळू जाऊन या ठिकाणी बांगलादेश, ईशान्य भारतामध्ये ते लुप्त पावेल. तर या ठिकाणी अशा प्रकारे हवामान अंदाज. धन्यवाद.